ठाकूर बोलेगा तो बिंदास बोलेगा. ठाकूर के बिंदास बोल में मध्ये मी उमेश आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. मित्र हो, 12 सप्टेंबरला एक सिनेमा रिलीज होणार आहे आणि सुबोध खानोलकर याने लिहिला आणि दिग्दर्शित केलेला हा सिनेमा ज्याचं नाव आहे दशावतार. तर दशावतार या फिल्मच्या ट्रेलरचा मी रिव्ह्यू करणार आहे ठाकूर के बिंदास बोल में मध्ये. काय ना, दशावतार या नावामध्येच इतकं काय दडलेलं आहे. म्हणजे दशावतार नावाचा एक सिनेमा आला होता कमल हसनचा, तो धुमाळा आपटला. पण मी खात्रीशी सांगू शकतो हा मराठी सिनेमा दशावतार हा फुल ऑन चालणार आहे, हिट होणार आहे आणि जबरदस्त हिट होणार आहे. त्याचं कारण असं की कोकणातल्या गोष्टींवरती अवलंबून किंवा त्याच्यावरती बेतलेला हा सिनेमा आहे दशावतार. कोकणातली ही खूप मोठी संस्कृती आहे, खूप मोठी कलाकृती आहे ज्याचं नाव आहे दशावतार. आणि मुळात तुम्हाला सांगू का, हा थॉट माझ्याही डोक्यात आला होता जेव्हा कंतारा हा सिनेमा आला होता. कंतारा जेव्हा सिनेमा आला तेव्हा तो इतका लोकांनी डोक्यावर उचलला. म्हणजे होता साऊथचा मूवी, पण मराठी लोक त्यासाठी खूप जायचे बघायला. आणि त्या मराठी आपल्या सगळ्या लोकांनी कंतारा जेव्हा सिनेमा हिट केला होता. असं मी बिंदास बोलेन, ठाकूर के बिंदास बोल म्हणजे मराठी माणसंच मुळात इतकी दिलदार आहेत ना, इतके दयाळू आहेत ना की सगळ्यांना सामावून घेतात. पण आजची जी परिस्थिती आहे ती मराठी माणसांच्या विरोधातच चाललेली आहे. पण खरं तर चूक आहे. आमच्या महाराष्ट्रात, आमच्या मुंबईत मराठीच आवाज चालेल आणि तो चालणारही. मराठी प्रेक्षक हे खूपच छान आहेत. म्हणजे साऊथची मूवी आहे किंवा हॉलिवूडची ती बघणार नाही ते बघायला जातात, मराठी चित्रपट बघायला जात नाहीत. ही मला खंत आहे मराठी प्रेक्षकांकडे. आणि मराठी सिनेमा बघायला, आणि हा सिनेमा तुम्ही बघणार दशावतार, नावात धमाल आहे दशावतार. आता रावणाचे दशमुख होते, पण दशावतार हा आपल्या कोकणावरती बेतलेला सिनेमा आहे. आणि खरं सांगू का, कंताराच्या नंतर मेडॉक प्रोडक्शनने एक सिनेमा आणला होता ज्याचं नाव होतं मुंजा. हा सिनेमा सुद्धा आपल्या कोकणावरती बेतलेला आहे, कोकणातली गोष्ट आहे. आणि कोकण, मुंबई आणि महाराष्ट्र हा गोष्टींनी भरलेला आहे. म्हणजे एक एक प्रसंग असे आहेत, एक एक असे अनुभव आहेत की ज्याच्यावरती सिनेमे बनू शकतात. पण त्यासाठी लागतो प्रोड्युसर, आणि प्रोड्युसर जर खमके असेल तर खूप खूप आपल्याकडे प्लॉट्स आहेत कोकणात, त्या प्लॉटवरती सिनेमे बनू शकतात. आणि तशाच एका प्लॉटवरती हा सिनेमा येतोय दशावतार. दशावतार जर तुम्ही बघितलं तर शक्ती तुरेचे सामने लागतात, दशावतारचे शोज होतात म्हणजे नाट्यगृहामध्ये, तेव्हा तुम्ही बघाल तर धमाल. हे कलाकारना बाप आहेत सगळे. कोकणातले दशावतारी कलाकार हे बाप आहेत. आणि त्याच दशावतारावरती वस्त्रारण ज्या सुपर डुपर हिट चालते किंवा जे काय लोकनाट्य होतात त्याच्यामध्ये दशावताराचा फॉर्म वापरला जातो आणि ती नाटकं सुपर डुपर हिट होतात. तर दशावतार हे नावातच नव्हे तर त्या कलेत सुपर डुपर हिट आहे. आणि तुम्हाला खरं सांगतो, मी ठाकूर के बिंदास बोलमध्ये बिंदास बोलेन की दशावतार हा सिनेमा सुपर डुपर हिट होणार. त्याचं कारण म्हणजे ह्याचे दिग्दर्शक लेखक सुबोध खानोलकर, त्याचबरोबर ह्यामध्ये जे कलाकार आहेत ते सगळे जबरदस्त आहेत. ते कोण आहेत ते बघूया. काय आहे ना, कलाकारांची टीम फौज जबरदस्त आहे. आणि त्याचबरोबर हा जो ट्रेलर जेव्हा तुम्ही ओपन कराल तर एक मोठा आवाज, एक मराठी इंडस्ट्रीचा बाप आवाज म्हणजेच महेश मांजरेकरांच्या आवाजामध्ये याचं नरेशन केलं या ट्रेलरचं. आणि काय आहे, नुसतं नरेशन नाही तर गाणं गायलंय. देवा महाराजा 12 गावच्या 12 वेशीच्या, हा जो थॉट आहे दशावताराचा थॉट, म्हणजे मुळात दशावतार करतोय तर लेखक आणि दिग्दर्शकाने किंवा ज्यांनी सुचवलं की दशावतारामध्ये व्हॉइस ओव्हर करायचं आणि गाराणं गायलंय आणि गाराण्यातून ह्या ट्रेलर आणि या गोष्टीबद्दल सांगितलंय. हा खूप महत्वाचा होता आणि गाराणं खूप महत्वाचं आहे. आणि त्यांनी ट्रेलरच्या पहिल्याच फ्रेमला गाराणं गायलंय म्हणजे होय महाराजा, सुपर डुपर हिट हा सिनेमा होणार, होय महाराजा. आता मला खूप अभिमान वाटतो या मेकर्सचा, कारण कंतारा बघितल्यानंतर मला वाटलं होतं की कोकणावरती खूप सिनेमे बनू शकतात आणि ती हिंमत आपल्या निर्मात्याने केली. तेव्हा ठाकूर के बिंदास बोल में मधून मी निर्मात्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि खूप खूप आभार व्यक्त करतो. तुम्ही डिझर्व करता सक्सेस, यू डिझर्व इट. कारण काय, आपली संस्कृती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. हल्ली काय झालंय, मॉडर्नायझेशन आणि आपल्या सगळ्या सोशल मीडियामुळे काही प्रसिद्धी मिळते पण काही लोक नको तिथे भरकटत चालले आहेत. म्हणून संस्कृती जिवंत ठेवलीत ना तर ती सगळी जी काही आत्ताची पिढी ती सुतासारखी सरळ होणार आहे. किती सोनं, किती हिरे जवाहरात आपल्या संस्कृतीत, आपल्या कोकणात आहेत
हे आजच्या पिढीला कळलं पाहिजे. आणि दशावतार सारखे सिनेमे जर बनले तर डेफिनेटली आपली संस्कृती लोकांपर्यंत, आजच्या आपल्याच मुलांपर्यंत नव्हे तर वर्ल्ड वाईड ही संस्कृती कळेल की काय संस्कृती आहे. आणि सिनेमा हे माध्यम लगेच खूप प्रभाव करणारं माध्यम आहे. त्याच्यामुळे दशावतार हा सिनेमा सुपर डुपर हिट होणार, हे मी ठाकूर के बिंदास बोल मध्ये उमेश ठाकूर बिंदास बोलतोय. आता सिनेमा काय असणार आहे किंवा याचे जे पोस्टर्स येतात, किंवा आता गणपतीच्या मौसममध्ये किंवा दहीहंडीच्या वेळेला मी काही पोस्टर बघितले दिलीप प्रभावळकर यांना हनुमंताच्या गेटअपमध्ये. आधी मी ओळखलेच नाही गेटअप, नंतर बघितलं अरे दिलीप प्रभावळकर जे आहेत आणि त्यांना हनुमान बनवलं. काय थॉट आहे, जबरदस्त थॉट आहे. आणि हा सिनेमा अप्रतिम जबरदस्त धुवाधार चालणार आहे. आणि ह्याच्यातली गोष्ट जी आहे ना ती कंतारा सारखीच काहीतरी वेगळी असणार आहे आणि धमाल येणार आहे. तेव्हा तुम्ही ट्रेलर बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल हा सिनेमा. मी काही शॉर्ट्स या माझ्या रिव्ह्यूमध्ये टाकतोय, तेही बघा. पण तुम्ही ना आवर्जून जाऊन दशावतारचा ट्रेलर बघा, तुम्हाला आवडेल. आणि सिनेमा हा ॲडव्हान्स बुकिंग करा. काय मराठी सिनेमा चालले पाहिजे ना, चांगला जर सिनेमा बनवतोय प्रोड्युसर, एवढी स्टारकास्ट घेऊन खूप पैसे लावतात, मेकर्स आहेत ना, खूप पैसे लावतात, तर ते पैसे वसूल झाले पाहिजे. आणि आपल्या स्टारची व्हॅल्यू पण वाढली पाहिजे ना. आपल्याकडे सुपरस्टार्स आहेत, आपल्याकडे चांगले नट आहेत. जेव्हा तुम्ही सिनेमा बघायला जाल, तो हिट होईल, तेव्हा आपल्या स्टार्स लोकांची व्हॅल्युएशन वाढेल, कलाकारांना पैसे चांगले मिळतील, निर्मात्याला पैसे चांगले मिळतील, मग आणखीन सिनेमा बनवण्याची एक ऊर्जा निर्माण होते. ती ऊर्जा कोण करतं निर्माण, तर प्रेक्षक करतात. आणि म्हणून आम्ही सगळे म्हणतो रसिक माय बापांना नम्र विनंती किंवा त्यांचे आभार व्यक्त करत असतो. तेव्हा मी ठाकूर के बिंदास बोल मे मधून सांगतो की तुम्ही तिकीट काढा, ॲडव्हान्स बुकिंग करा. 12 सप्टेंबरला हा सिनेमा रिलीज होतोय आणि तुमचे पैसे वसूल होतील हे मी गॅरंटेड सांगतो. कारण की हा ट्रेलर जो आहे ना हा जबरदस्त कापला आहे. आणि ज्या पद्धतीत हा सिनेमा बनणार आहे, दशावतारावरती इतकं काय मटेरियल आहे, इतकं मटेरियल आहे की संपणार नाही. आणि लेखक दिग्दर्शक असल्यामुळे एकच व्यक्ती असल्यामुळे त्याचं वर्किंग जबरदस्त. मी त्यांच्याबरोबर काम कधी केलेलं नाही किंवा नावही मी तसं ऐकलं नाही, पण मला कॉन्फिडन्स आहे की रायटर जेव्हा डायरेक्टर बनतो त्याचे विजन असतात. तो पेपरवर जेव्हा लिहितो तर त्याला एक विजन, तो थॉट करत असतो, विचार करत असतो, सीन कसा होईल, त्याचं स्क्रीन प्ले कसा जाईल, त्याचे डायलॉग्स काय असेल, हा खूप अभ्यास करतो. आणि तो जर दिग्दर्शित करत असेल सिनेमा तर सोन्याहून पिवळंच आहे. डेफिनेटली ते टीम खूप छान असेल, कलाकारांची फौज तर चांगलीच आहे, त्याचबरोबर प्रोडक्शन व्हॅल्यू जबरदस्त आहे. याची सिनेमॅटोग्राफी खूप छान वाटते, म्युझिक खूप छान वाटते. त्यात जे गाणं गायलं आहे म्हणजे वोकली व्हॉइस ओव्हर दिलं आहे ते तर अप्रतिम बाप आहे, महेश सरांच्या आवाजात आहे. आणि आय लाईक दॅट. मला ही कल्पनाच आवडली. कारण काय, तुम्ही प्रमोशन, सिनेमाचं प्रमोशन कसं केलं पाहिजे हे बऱ्याच निर्मात्यांनी शिकावं की निर्मात्याने सिनेमा कसा प्रमोट केला पाहिजे, कसं लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. यू पीपल आर डुईंग राईट जॉब. आणि मला खूप गर्व वाटतो की ठाकूर के बिंदास बोलण्यामध्ये की हा सिनेमा हिट होणार. कारण की तुम्ही मेहनत घेत आहे, कलाकारांची फौज चांगली आहे, गोष्ट चांगली असणार. कोकणच्या मातीतली गोष्ट कधीही फेमस होते, लक्षात ठेवा. मातीतली गोष्ट जर तुम्ही व्यवस्थित मांडलीत तर ती लोकांना आवडते, भासते, ती आपली जी वाटते. कारण की आपण मुळातच त्या मातीत वाढलेलो असतो, लहानाचे मोठे झालेलो असतो. आणि ती कलाकारी किंवा ती जी संस्कृती ती आपण आत्मसात केलेली असते, अनुभवली असते, पाहिलेली असते. आणि कोकणातले बऱ्याच घरातले लोक, आजची तरुण पिढी पण खूप दशावतारामध्ये काम करताना आपल्याला दिसते. तुम्ही बघा, तुम्ही नाट्यप्रयोग किंवा शिवाजी मंदिरला जा किंवा कुठल्याही ना, किंवा दशावताराचे प्रयोग लावताना काय काम करतात. त्यांचे मेकअप पासून जे स्वतः बनवलेले रंग, हे आता आम्ही जे थिएटर्सला वापरतो किंवा ते जास्त वापरत नाहीत, हे स्वतः बनवलेले रंग. आणि ती जी कला आहे ना, बाप माणसं आहेत. आणि या बाप माणसांना घेऊन, म्हणजे बाप माणसांची संस्कृती घेऊन त्या पद्धतीचे तुम्ही ते दाखवणार आहात, त्याला हॅट्स ऑफ आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, हा सिनेमा तुम्ही अवश्य जाऊन थिएटरमध्ये बघा, तिकीट्स काढा. 12 सप्टेंबरची वाट बघू नका, आधीच बुक करा. बुक माय शोवरती तिकीट्स अवेलेबल असतात. दशावतार हिट झाला पाहिजे. मराठी प्रेक्षकांचं हे काम आहे, हे आपलं कर्तव्य आहे. मराठी सिनेमा जगवायचा असेल तर सिनेमा बघायला तुम्ही नक्की जा. आणि मला पूर्ण खात्री, हा सिनेमा तुमचे पैसे वसूल करून देईल, दशावतार. मित्र, माझा जर तुम्हाला रिव्ह्यू आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट करायला तर अजिबात विसरू नका. दशावतार बघा, कारण की जी संस्कृती
टिकली, जगली, भाषा जगली, संस्कृती जगली, तर मराठी भाषा काय, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. आणि त्यात कोकणातली भाषा, मालवणी भाषा, काय आपल्याकडे 10 मैलावरती भाषा बदलते. केवढं मटेरियल आहे बॉस, केवढं मटेरियल, भाषेचंच एवढं मटेरियल आहे ना की अनेक सिनेमे बनतील. तेव्हा बिंदास बघा हा सिनेमा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया वेगळ्या रिव्ह्यूमध्ये. धन्यवाद.